काय असतं स्वरविज्ञान, स्वरविज्ञान ज्याला आपण म्हणतो ते? माता पार्वती महादेवांना विचारतात, स्वामी तुम्ही इथे बसला बसला जगाला पूर्ण कंट्रोल कसं करता? तेव्हा महादेव उत्तर देतात, देवी आय डोंट कंट्रोल द वर्ल्ड, आय एम द गव्हर्नर ऑफ देअर ब्रीथ. मानवजातीसाठी हे कसं आवश्यक आहे किंवा कसं इफेक्ट करतं? मग तुम्ही म्हणताल माझी कुंडली काय आहे, माझा प्लॅनेट काय आहे, माझा राहू कुठे आहे, माझा शनी कुठे आहे, माझा चंद्रमा कुठे आहे, काय सगळ्या गोष्टी विसरून जातात. ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. जेव्हा सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असते आणि त्या टाईमला जर तुम्ही लग्न केलं तर ते तुमचं लग्न झाणार नाही, तुमचे डिवॉर्स होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तुमचा डिवॉर्स नाही झाला तर तुमच्या स्पाऊसची हेल्थ खराब होईल. म्हणजे कशी प्रक्रिया आहे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वरविज्ञानला कसं वापरायचं? असा कोणता एक ग्रह आहे जो प्रत्येक व्यक्तीला परेशान करतो? तुम्हाला असं वाटेल राहू आहे, केतू चंद्र आहे, शनी आहे. इकलौता असं मला असं वाटतं प्लॅनेट आहे तो चंद्र आहे. पैशांचे प्रॉब्लेम आहेत, पैशाची चणचण मला भासते. आणि स्वरविज्ञान त्याच्यात कसं काम करेल? मी हे स्वतः ट्राय करून बघितलंय. राग येतो. दोघांच्याही पिंगला नाडी जर ऍक्टिव्हेट असतील मग तर मग तर काय बंप. तांडवच. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. मग हातला असं रब करायचं. ती एनर्जी फील झाली पाहिजे. म्हणजे काय का तुम्ही चार्ज करताय तुमच्या बॉडीला. चांगला अभ्यास करून परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत, त्यांच्यासाठी कसं काम करताय? हे जे आहे ना विद्या, जर त्या व्यक्तींना काम नाही करणार जे बिलीव्ह नाही करत. मंत्राचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होतो किंवा मंत्राने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात? मी म्हणते तुमच्या आयुष्यातल्या 99% प्रॉब्लेम नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. बऱ्याचदा काय होतं की असे काही गेस्ट असतात ना, त्यांची मंचाला, आम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सवय होऊन जाते. त्यातल्याच एक गेस्ट आहेत ज्या आपल्याकडे आज तिसऱ्यांदा येत आहेत आणि त्यांची ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही, फक्त नाव सांगतो. ॲस्ट्रॉलॉजर हिनाया कोळेकर मॅम आज आपल्यासोबत तिसऱ्यांदा बसलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्यासोबतचे जे काही आत्तापर्यंतचे दोन्ही पॉडकास्ट झालेले आहेत ते खूप व्हॅल्यू देणारे आणि खूप जास्त ज्ञान देणारे अशा पद्धतीचे झालेले आहेत. त्यांच्यासोबत बोलत असताना असं वाटतं की त्यांची जी रेंज आहे ना, तर आपण एका पॉडकास्टमध्ये त्यांच्याकडून त्यांना ज्ञात असलेल्या गोष्टी काढून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण हे वारंवार पॉडकास्ट करतोय आणि त्यातलाच आजचा हा तिसरा पॉडकास्ट आहे आणि तेवढाच वेगळा, अतिशय रेअर. मला वाटत नाही मराठीमध्ये याच्या अगोदर या विषयावरती पॉडकास्ट झाला किंवा रेअर झाला असेल तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचला नक्कीच नसेल. म्हणून आजचा जो विषय आपण आजच्या पॉडकास्टमध्ये निवडला आहे तो आहे स्वरविज्ञान, ज्याला म्हणतो. आपल्या श्वासाचं एक वेगळं विज्ञान आहे. आपण श्वास घेतो, सोडतो. व्यक्ती हा श्वासावर जगतो. 1 मिनिट देखील आपण विदाऊट श्वास जगू शकत नाही. मग ते असंच नाही, हे विज्ञान सर्वात मोठं आहे हेच सिद्ध करणारा किंवा ते किती मोठं विज्ञान आहे, स्वरविज्ञान आपल्या आयुष्यामध्ये किती चमत्कार घडवू शकतं, याच गोष्टीला दुजोरा देणारा आजचा हा पॉडकास्ट आहे. अर्थातच जास्त वेळ घेणार नाही, आपण सरळ आपल्या आजच्या गोड अशा पाहुण्या गेस्ट हिनाया कोळेकर यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला स्वरविज्ञान या वेगळ्या, अत्यंत दुर्मिळ अशा विषयावरती नवीन काय माहिती मिळते ते. मॅम, खूप खूप थँक्यू. परत एकदा तुम्ही इथे आलात आणि नमस्कार. राधे राधे. राधे राधे. मला परत बोलवल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. सांगा मॅम, कसं वाटतंय आता तिसऱ्यांदा इथे आलात? मला खूप छान वाटतं. मी म्हटलं ना की तुमची जो ऑरा आहे ना, तुमची जी एनर्जी आहे ना, लिटरली मला खूप भारी वाटतं तुमच्याशी बोलताना. आणि असं ते पॉडकास्ट सारखं नाही, इट्स जस्ट लाईक ए नॉर्मल कन्व्हर्सेशन. ठीक आहे, जसे ओल्ड फ्रेंड्स भेटल्यानंतर एका टॉपिकवरती डिस्कशन करतात ना, जसे व्हॅल्युएबल कन्व्हर्सेशन आहे माझ्यासाठी. तर येस येस, थँक्यू सो मच. तुम्ही आलात परत मॅम. आज आपला विषय खूप आपण एकदम दुर्मिळ आणि मला तो विषय मी मराठीत कोणीच मला वाटतं हाताळलेला नाही. हिंदीमध्ये वगैरे मी ऐकला होता, परंतु प्रेक्षकांसाठी आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. सांगा मॅम, काय असतं स्वरविज्ञान, स्वरविज्ञान ज्याला आपण म्हणतो ते? स्वर विज्ञान ही अशी टेक्निक आहे ना, माझ्या हिशोबाने ही प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं जरुरी आहे. आणि ही एक एन्शियंट टेक्निक आहे. ठीक आहे, जी आपल्या आहे ना बऱ्याचशा आपल्या त्याचं बुक पण आहे, त्याच्याबद्दल मी अजून डिटेलमध्ये तर डिस्कस करेलच. बट आहे ना, जेव्हा आपण स्वर विज्ञान म्हणतो त्याला तंत्रविज्ञान पण म्हणतात. ठीक आहे, तंत्र म्हणजे एनर्जी आहे. आता तंत्र म्हटल्यानंतर ब्लॅक मॅजिक नाहीये. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं तंत्र म्हणजे अशी काहीतरी टेक्निक असते जे वशीकरण आहे. नाही, तर तंत्र
म्हणजे तंत्र म्हणजे एनर्जी असते. अँड आय बिलीव्ह एव्हरीथिंग इज एनर्जी. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी एनर्जी आहे. तुमच्यामध्ये एनर्जी आहे, वास्तूची एनर्जी असते, प्रत्येक एक मॉलिक्युल्स जे असतात ना त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एनर्जी असते. ठीक आहे. आणि ती एनर्जी म्हणजे स्वर आहे. ठीक आहे. जसं आपली शिव शक्ती असते, तर शिव एक आहे आणि शक्ती डिफरंट फॉर्म्स आहेत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या व्यक्तींना डिफरंट असतात. ठीक आहे. आणि आपण असं म्हणतो एनर्जी कांट बी डिस्ट्रॉय बट कॅन बी ट्रान्सफॉर्म. तर आपण एका एनर्जीपासून दुसरी एनर्जी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. बट तसं आणि जे बघितलं ना स्वर विज्ञान जे आहे ना, तर ते त्याच्यासाठी एक बुक आहे शिव सरोदय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलंय. आणि हे जे नॉलेज आहे ना ते माझं नाही आहे, कोणत्या अशा एका बाबांनी दिलं नाही आहे, कोणत्या अशा विद्वान व्यक्तीने नाही दिलंय, ते स्वतः महादेवांनी माता पार्वतींना दिलेलं नॉलेज आहे. बरं. हा. तर आता इतकं पॉवरफुल नॉलेज आहे ना, ते स्वतः महादेव सांगतात. आणि जे कन्व्हर्सेशन आहे ना ते पूर्ण रेकॉर्ड झाले आणि ते एका बुकमध्ये आहे शिव सरोदय. ते ऑनलाईन तुम्हाला पण मिळू शकते. त्याच्यामध्ये पूर्ण एंटायर कन्व्हर्सेशन आहे. माता पार्वती महादेवांना विचारतात, स्वामी तुम्ही इथे बसला जगाला पूर्ण कंट्रोल कसं करता? तेव्हा महादेव माता पार्वतींना उत्तर देतात, देवी आय डोंट कंट्रोल द वर्ल्ड. ठीक आहे. मी जगाला कंट्रोल नाही करत. आय एम द गव्हर्नर ऑफ देअर ब्रीथ. आय एम जस्ट द गव्हर्नर ऑफ देअर ब्रीथ. मी फक्त इथं बसल्या काय करतोय ना, त्यांच्या श्वासांना कंट्रोल करतोय. ठीक आहे. आणि मी जगाला कंट्रोल करतच नाही. मग ते म्हटलं की श्वास इतकं इम्पॉर्टंट आहे का? तर मग त्याचं उत्तर देण्यासाठी हे जे पूर्ण कन्व्हर्सेशन झालंय ना त्याला ते रेकॉर्ड झालंय एका बुकमध्ये. आणि ते शिव सरोदय एक बुक आहे. ठीक आहे. म्हणजे हे काइंड ऑफ पॉडकास्ट आहे. जसं तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि मी तुम्हाला उत्तर देते. म्हणजे जे पॉडकास्ट आहे ते आत्ताचं नाही आहे. तुम्हाला असं वाटत अरे आम्ही इन्व्हेंट केलंय पॉडकास्ट. नाव नव्हतं बट ती आपली एन्शियंट आहे. ठीक आहे. एन्शियंटली ऑलरेडी झालेलं आहे. गीता तीच आहे. हा. तर तो कन्व्हर्सेशन आहे ते. आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये सांगितलं. मग माता पार्वती म्हणतात ते इतकं इम्पॉर्टंट आहे ना, तर मग असं काही सांगा ज्याने संपूर्ण मानव समाज आहे ना त्यांचं निर्वाण होईल, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील, त्यांना आयुष्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळतील. मग तुमची कुंडली कशी पण असो, तुमचे प्लॅनेट कसे पण असो, तुम्हाला काही आयुष्यात स्ट्रगल असू द्या, प्रॉब्लेम्स असू द्या, त्याच्यावरती जर कोणती गोष्ट असेल तर ती महादेवांनी माता पार्वतींना सांगितलेलं हे शिव सरोदय आहे. आणि हे माझा बिलीव्ह आहे. आणि तुम्ही एकदा फॉलो करून बघा. मग तुम्ही म्हणताल माझी कुंडली काय आहे, माझं प्लॅनेट काय आहे, माझा राहू कुठे आहे, माझा शनी कुठे आहे, माझा चंद्रमा कुठे आहे, काय सगळ्या गोष्टी विसरून जातात. ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. आणि जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये स्वर विज्ञान यूज करताल ना तर तुम्हाला ते डिफरन्सेस दिसायला लागतील. आणि ऍक्च्युली जेव्हा मी हे बुक वाचले ना तेव्हा मला ऍक्च्युली कळालं की आपल्याला श्वास कसा घ्यायचा हे पण नाही माहिती आहे. ऍक्च्युअल मध्ये ना आपल्याला असं वाटतं ना श्वास तर नॉर्मल आहे ना. एक एक्झाम्पल सांगते. जेव्हा तुम्ही रोड क्रॉस करताय, समोरून अचानक गाडी आली, त्या टाइमला काय होतं श्वास आपोआप आहे ना एकदम मोठा व्हायला लागतो. नाही तर काय होतं ब्रेथलेस होता तुम्ही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होतं तुमच्या श्वासला कळतं, श्वासांना कळतं, त्याच्यानंतर ते ब्रेनला सिग्नल देतं आणि तेव्हा तुमची बॉडी रिस्पॉन्ड करते. किती किती सुंदर आहे. तुम्ही विचार केला का हे की म्हणजे आपला श्वास म्हणजे आता डोळ्यांना दिसतंय पण त्याच्या पहिले आपल्या श्वासांना कळालं ना. बरोबर. आणि तीच जी टेक्निक आणि श्वासाने अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आयुष्यामध्ये. मग ते तुमचं रिलेशनशिप असू द्या, फायनान्शियल इश्यूज असू द्या, नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही स्ट्रगल असू द्या, जॉब नाही आहे, बिझनेस चालत नाही आहे, हेल्थ इश्यूज आहेत, सगळ्या गोष्टी तुम्ही ओव्हरकम करू शकता फक्त या सिम्पल फॉलो केल्यानंतर स्वर विज्ञानला. ती इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. हे थोडंसं पचायला अवघड जातंय पण ती सुरुवात एवढी ऍप्ट आणि एवढी जबरदस्त केली आहे की भगवान शंकर आणि माता पार्वतीचा संवाद त्याच्यातून निर्माण झालेलं हे शास्त्र म्हणजे हे स्वरविज्ञान. आणि त्या स्वरविज्ञानामधून तुमचे भौतिक, आध्यात्मिक, मानसिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. पचायला थोडं अवघड आहे. आपण पुढे जाऊयात. मला असं वाटतं स्वरविज्ञान जसं तुम्ही सांगितलं की माता पार्वतींचं शंकेचं समाधान करण्यासाठी भगवान शंकराने त्यांना सांगितलेलं आहे. मानव जातीसाठी हे कसं आवश्यक आहे किंवा कसं इफेक्ट करतं? इफेक्ट कसं करतं जेव्हा आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं श्वास कसा घ्यायचा हे समजल्यानंतर. आता मी जसं म्हटलं तुम्हाला माहितीच नाही श्वास कसा घ्यायचा. तुम्ही विचार करता मी तर श्वास घेतो ना, पण तुम्हाला नाही माहिती ना श्वास. आणि मी जसं एक्झाम्पल सांगितलं तुमच्या हातात पण नाहीये कशा प्रकारे तुम्ही श्वास घेताय. जेव्हा तुमचे इव्हेंट होतात जसं तुमचं मी म्हटलं आता तुम्ही एखाद्या ना स्टेजवरती गेला, तुम्हाला एकदम अशी एन्झायटी व्हायला लागते, भीती वाटते, पोटामध्ये अशी गुडगुड होते, श्वास एकदम असा मोठा होतो. जेव्हा तुम्ही एक्सायटेड असता तेव्हा तुमचा श्वास असा एकदम भरलेला असतो,
म्हणजे असे एन्जॉयमेंटचा असते. ज्या टाइमला तुम्ही इमोशनल मूव्हीज पाहता त्या टाइमला तुमचा श्वास चेक करा, एकदम असा आवाज भरल्यासारखा येतो. तर तुम्ही या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात ना आजूबाजूला, तर तुमच्या श्वासांना माहिती आहे कसं रिॲक्ट करायचं आणि कोणत्या टाइमला कोणता इम्पॉर्टंट श्वास आहे तो ऑटोमॅटिकली चेंज होतो. आणि ह्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये पण नाही आहेत, बट तुम्हाला त्याच्यावरती कंट्रोल करायचा. आणि जेव्हा तुम्ही त्यावरती कंट्रोल करताल ना, तेव्हा तुमच्या लाईफची स्टोरी वेगळी असते. आणि मी म्हटलं ना, तुम्ही अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही अचीव्ह नाही करू शकत. इव्हन मी तुम्हाला सांगते, पहिल्याच्या काळी ना लोक फक्त तुमची नाडी चेक करून सांगत होते की तुम्हाला काय झालंय, तुम्हाला आयुष्यात काय गोष्टी मिळतात. इव्हन अजून पण काही स्कॉलर्स आहेत. तुम्ही जेव्हा साऊथ इंडियामध्ये जाताल ना, असे बरेचसे कमी साऊथ इंडियन्स आहेत तिथे अजून हे यूज होते. ठीक आहे, तुमचे फक्त ते बघता तुमच्या हाताचे नाडी चेक करताना तुम्हाला सांगतात तुमच्या आयुष्यात काय गोष्टी होणार आहेत, काय झाल्या आहेत, काय तुम्ही अचीव्ह करणार आहे, तुम्हाला कोणत्या हेल्थ इश्यूज आहेत आणि होणार पण आहेत, हे पण सांगतात. इव्हन ते सगळं. आणि या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ना फक्त नाडीवरून कळतात. आता याला शॉर्टमध्ये थोडंसं अजून सांगते, थोडा व्ह्युअर्सना समजवण्यासाठी नेमकं काय असतं याच्यामध्ये. जेव्हा आपल्या ना 72,000 नाडी असतात. ठीक आहे, तर आपल्याला तेवढं शिकायची गरज नाही आहे. तर 3 इम्पॉर्टंट नाडी आहेत. पहिली आहे इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. या 3 नाडी आपल्या ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे, ऍक्टिव्ह तर सगळ्याच आहेत, पण या जास्त आपण यूज करतो आणि ज्या इझी आहेत समजण्याने. तुम्ही फक्त या 3 नाडीवरतीच आहे ना कंट्रोल ठेवा, मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती साऱ्या गोष्टी चेंज होतील. ठीक आहे, आता इडा नाडी म्हणजे काय, त्याला इझी करण्यासाठी मी त्याला म्हणते लेफ्ट नॉस्ट्रल. ठीक आहे, हा म्हणजे तुमची डाव्या नाकाची साईड. हा, डाव्या नाकाची साईड म्हणजे इडा, पिंगला म्हणजे राईट, उजवी साईड. ठीक आहे, आणि सुषुम्ना म्हणजे दोन्ही नाकाच्या बाजू चालू आहेत, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. ठीक आहे, तर या 3 मोठी एवढं लक्षात ठेवा. आता मी इझी करण्यासाठी त्याला कसं म्हटलं, तुमची डावी नाक आहे आणि उजवी नाक आहे, राईट साईड नॉस्ट्रल आणि लेफ्ट साईड नॉस्ट्रल असं म्हणते. इडा आणि पिंगला म्हणल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, बट तुम्हाला एवढं शॉर्टमध्ये कळालं की जेव्हा तुमची इडा म्हणजे चंद्रनाडी. ठीक आहे, चंद्रनाडी म्हणा, लेफ्ट नॉस्ट्रल म्हणा, डावी नाकाची बाजू म्हणू शकता, नाकपुडी पण डावा श्वास देखील म्हणू शकतो त्याला. हा, जो तुम्हाला कम्फर्टेबल लँग्वेज असेल तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. आणि जेव्हा राईट साईड म्हणतात ना, त्याला सूर्यनाडी म्हणतात. जसा लेफ्ट साईड आहे ती चंद्रनाडी आहे. ठीक आहे, तर राईट साईड जी आहे ना पिंगला नाडीला सूर्यनाडी पण असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता इथे तुम्हाला समजायचंय काय, आपण पहिल्यांदा इडा नाडीबद्दल आहे ना समजून घेऊ की नेमकं काय असतं. जेव्हा तुमची इडा नाडी ऍक्टिव्हेट असते, इडा म्हणजे काय आहे, चंद्रमा आहे. चंद्रमा काय आहे, इमोशन्स आहे. तर त्या टाइमला तुमचं डोकं शांत असतं, तुम्ही डिसिजन चांगले घेऊ शकता, तुम्हाला राग कमी येतो, तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेट करता, तुम्ही लिसनिंग मोडमध्ये असता, तुम्ही समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेता, आणि तुम्ही क्रिएटिव्हिटी फील्डमध्ये असता तर तुमचं डोकं पण क्रिएटिव्हली काम करतं. नाही तर तुम्ही लेखक असाल त्या टाइमला तुमच्या डोक्यामध्ये आयडियाज येतात, कारण डोकं शांत आहे ना, तर तुम्ही विचार करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या टाइमला करतात. आणि ही इडा नाडी झाली लेफ्ट नॉस्ट्रल, ही जर नॉर्मल असेल तर ठीक आहे हे होतं. आणि जेव्हा ती जास्त ऍक्टिव्हेट असेल आणि नाहीतर इम्बॅलन्स असेल, ठीक आहे, अनस्टेबल असेल, तर त्या टाइमला काय होतं, ओव्हर थिंकिंग होते, तुम्ही आळशी होता, प्रोक्रॅस्टिनेशनचा इश्यू होतो. तुम्हाला असं वाटतं ठीक आहे ना, काम असते ना, नंतर करता येईल ना, आणि वाटतं की ठीक आहे आता एका जागी बसलं की वाटतं की नको, आणि बरेचसे डोक्यामध्ये विचार चालतात आणि तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे थोड्या वेळानं करू, अर्ध्या तासाने करू, 10 मिनिटांनी करू, नाही तर हे करू. आणि नाहीतर तुम्ही ना ज्या टाइमला एखादी रील बघायला बसता, एक बघितली, दुसरी बघितली, 2 तास कसे निघून गेले तुम्हाला कळणारही नाही. नाही तर मग इमोशनल इटिंग करता, क्रेविंग होते. ते इम्बॅलन्स असल्यानंतर या इश्यूज फेस करतात. बेसिकली त्या टाइमला तुम्हाला काय होतं ना, डोक्यामध्ये इतके विचार चालतात ना, तुम्हाला असं समजत नाही की काय करायला पाहिजे. ते आहे जेव्हा तुमची इडा नाडी जास्त ऍक्टिव्हेट असते. दिवसभर ज्या लोकांची असते ना, आणि इव्हन त्यांचं वजन पण जास्त वाढलेलं असतं. आता विचारा, तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार आहेत, स्ट्रेस होतं, एन्झायटी होते, आणि नंतर तुम्हाला भीती पण वाटते आणि इमोशनल इटिंग करता. अरे मला खूप भीती वाटते, मग टेन्शन येत आहे, नाही तर कोणाशी बोला वाटतं, नाही तर इतकं बोला वाटतं, नाही तर कोणाशीच बोला वाटत नाही, एकटं राहा वाटतं, आयसोलेशन मध्ये जाता, तेव्हा तुमचं आहे ना इडा नाडी ऍक्टिव्हेट असते, तर त्याला इडा नाडी म्हणतात. आता आपण पिंगला नाडीबद्दल, म्हणजे पिंगला म्हणजे तुमची राईट साईडची जी नॉस्ट्रल आहे. राईट साईड म्हणजे काय, सूर्य आहे, सूर्यतत्व आहे. सूर्य काय म्हणजे काम आहे, तुमचं कार्य आहे, कर्म आहे. ठीक आहे, तर ज्या टाइमला तुम्ही काम करता ना, त्या टाइमला तुमचं सूर्यनाडी ऍक्टिव्हेट असते. आणि सूर्यनाडीमध्ये दिवसभर तुम्ही मोस्टली ना, मॅक्सिमम जे लोक आहेत ना, त्यांची सूर्यनाडीच ऍक्टिव्हेट असते, कारण की ते दिवसभर काम असतं, त्यांना हे जग जिंकायचं आहे, ही डील क्रॅक करायची आहे, निगोशिएशन करायचं आहे, लोकांना बोलायचं आहे, आणि हे सगळ्या गोष्टी होतात, म्हणून मोस्टली त्यांची तीच नाडी ऍक्टिव्हेट असते. बट जेव्हा ही जास्त ऍक्टिव्हेट असते त्या टाइमला काय होतं ना, तुम्ही गडबडीमध्ये डिसिजन घेता, तुम्हाला समजत नाही, कन्फ्युजन जास्त वाढलेलं असतं, तुम्हाला राग येतो, चिडचिड येते, छोट्या छोट्या गोष्टीला ना इरिटेट होता. हे कधी होतं, जेव्हा तुमची आहे ना राईट साईडची नॉस्ट्रल जास्त ऍक्टिव्हेट
ऍक्टिव्हेट असते. Activate आता ऍक्टिव्हेट म्हणजे काय, बऱ्याचशा लोकांना हे कन्फ्युजन असेल. हम्म. ऍक्टिव्हेट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला असं चेक करायचंय. असं जेव्हा करताल ना, तुमच्या नाकाची कोणत्या साईडहून जास्त हवा येते. हम्म. तर आता मी असं केलं ना, तर माझी लेफ्ट वाली जास्त नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट आहे. कारण की मी आता ना बोलतीये, ठीक आहे, कम्युनिकेट करतीये आणि कमांडिंग जास्त आहे. ठीक बरोबर. आहे, त्या टाइमला आणि काम करताना मोस्टली राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट असते. आणि हे जे ऍक्टिव्हेट म्हटलं ना, म्हणजे जास्त हवा जास्त हवा येते. जास्त तुम्ही चेक करू शकता. आणि हम्म. आता आय थिंक तुमची पण राईट नॉस्ट्रल चालू असेल, ज्याने काय होईल ना, कारण की तुम्ही कम्युनिकेट करताय, काम करताय त्या टाइमला. आणि जेव्हा जसं मी म्हटलं ही जास्त ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला चिडचिड होते, तुमचे डिसिजन मेकिंग खराब होते, तुम्ही गडबडीमध्ये असे डिसिजन घेता, मग त्या टाइमला समजत नाही ना, हे पण करायचं ते पण करायचं आणि गोंधळून जाता. तर आणि चिडचिड होते, राग येतो, भांडणं होतात. आणि ज्या टाइमला तुम्ही कम्युनिकेट करता कोणत्या व्यक्तीसोबत, त्या नॉर्मल कन्व्हर्सेशन जरी असेल आणि तुमची आहे ना म्हणजे सूर्यनाडी ऍक्टिव्हेट असेल ना, भांडणं व्हायचे चान्सेस जास्त वाढतात. अच्छा. असं होतं. मग आता हे झालं तुमची राईट साईड नॉस्ट्रल म्हणजे पिंगला नाडी. आणि आता ह्या दोन्ही नॉस्ट्रल जेव्हा ऍक्टिव्हेट असतात आणि असं म्हटलं जातं ना, जेव्हा पण तुमची सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते ना, त्या टाइमला तुम्ही कोणतंच काम केलं नाही पाहिजे. ठीक आहे. आणि हे मोस्टली दिवसातून 2 या 3 टाइमला ऍक्टिव्हेट होते. मेडिटेशनसाठी परफेक्ट हा, असतं. मेडिटेशनसाठी परफेक्ट असते. जसं तुम्ही म्हटलं हे मेडिटेशनसाठी परफेक्ट आहे. ठीक आहे. आणि त्या टाइमला तुम्ही जसं म्हटलं जातं, तुम्ही माहिती आहे, सकाळी पूजा करा, संध्याकाळी पूजा करा, दिवाबत्तीच्या टाइमला जेवायचं नाही, झोपायचं नाही. तुम्ही बऱ्याचशा लोकांकडून ऐकलं असेल ना, हा दिवा लागणीचा टाइम आहे, या टाइमला हे करू नका. तर बेसिकली काय आहे, आपले जे स्कॉलर्स होते ना, त्यांना पहिल्यापासून माहिती होतं की या टाइमला ना सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते आणि या टाइमला जर तुम्ही हे सगळे कार्य केले ना, तर तुमचं नुकसानच होणार आहे. जेवण केलं तर त्या टाइमला ते इनडायजेशन होते, डायजेस्ट नाही होणार, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, हेल्थ इश्यूज खराब होतात. झोपला तर तुमचा अगेन झोपल्यानंतर पण तुम्हाला बऱ्याचशा हेल्थ इश्यूज होतात. म्हणून या टाइमला ना झोपायचं. मग त्यांनी काय म्हटलं की दिवा लागणीचा टाइम आहे, अँसेस्टरचा टाइम आहे, देव घरी येतात, मग तुम्हाला या टाइमला. आणि हा बेस्ट टाइम असतो ज्या टाइमला तुम्ही मेडिटेशन करू शकता, मंत्रजाप करू शकता, कोणती पूजा करायची ते करू शकता. आणि या टाइमला तुम्ही जर मंत्रजाप केला नाही तर तुम्ही ना मेडिटेशन केलं तर तुम्हाला ते ऍक्च्युअली स्पिरिच्युअलिटी तुम्ही फील करू शकता त्या टाइमला. ते इतकं भारी आहे. आणि हा, म्हणजे जेव्हा पण ऍक्च्युअली ती टायमिंग असतो. ठीक आहे. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल हे आपण कसं चेक करायचं, हे ऑटोमॅटिकली होतं. 1-1 घंट्याचा टाइम पिरियड असतो ज्या टाइमला होतं. आणि 1-1 घंटा म्हटल्यानंतर तुमची जी वेस्टर्न पद्धतीची घडी आहे ना, त्याच्या हिशोबाने नाही होत. ते शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष आणि सूर्योदय याच्याप्रमाणे रोटेट होते. ठीक आहे. सकाळी जेव्हा आता तुमच्या सिटीमध्ये ना ज्या टाइमला सूर्योदय होतं त्या दिवशीपासून आहे ना ते ऍक्टिव्हेट व्हायला चालू होतं. जर आहे ना ते शुक्ल पक्ष असेल तर शुक्ल पक्ष आहे ना पहिले 1-2 दिवस असतील, 3 दिवस असेल तर आहे ना तुमची आहे ना ईडा नाडी ऍक्टिव्हेट असेल, अशा टाईपमध्ये पिंगला नाडी ऍक्टिव्हेट असेल, ते त्या डेज प्रमाणे ऍक्टिव्हेट होतं. तर त्या कॅलेंडर प्रमाणे चालतं. आपले जे वेस्टर्न कॅलेंडर आहे त्याच्या हिशोबाने नाही चालत, आपली जी वेस्टर्न घडी आहे त्याच्या हिशोबाने पण नाही चालत. ते असं आहे. आणि जेव्हा तुम्ही सुषुम्ना नाडीबद्दल मी अजून थोडंसं सांगते. जेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते आणि त्या टाइमला जर तुम्ही लग्न केलं तर ते तुमचं लग्न चालणार नाही, तुमचे डिवॉर्स होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तुमचा डिवॉर्स नाही झाला तर तुमच्या स्पाऊसची हेल्थ खराब होईल, नाही तर तुमचा स्पाऊस दूर निघून जाईल, नाही तर त्यांचे अफेअर होतील, काही ना काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि तुमचं लग्नही नाही चालणार. हा, आणि हे पण तुम्ही कधी नोटीस करू शकता, तुमचं एखादं काम होणारच नसेल. ठीक आहे. तर त्या टाइमला ऑटोमॅटिकली आहे ना तुमची ना सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते. आणि कारण की तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या श्वासांना माहीत आहे की कोणतं गोष्ट तुमच्यासाठी बनली आहे आणि कोणती गोष्ट तुमच्यासाठी खराब आहे. तुम्हाला कोणती गोष्ट द्यायची आणि नाही द्यायची हे पण श्वास डिसाईड करतात. मी म्हटलं ना, श्वासांवरती तुम्हाला असं वाटतं तुम्ही श्वास घेताय, बट तुम्ही श्वास नाही घेताय, श्वास तुम्हाला चालवताय. तुम्ही जे म्हणता ना माझं नशीब खराब आहे, मी म्हणते तुमचं नशीब नाही, तुमचे श्वास खराब आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासांना नीट करताल ना त्या टाइमला तुम्ही म्हणणार नाही की माझं नशीब खराब आहे, मी ऍक्च्युली लकी आहे हे म्हणायला चालू करते. तर मी तर सगळ्यांना हेच म्हणते, तुम्ही अनलकी नाही आहेत, फक्त तुमचे श्वास खराब आहेत. तुम्हाला जर तुमचे आहे ना नशीब चांगलं करायचं असेल, श्वास घेता येत नाही. हा, तुम्हाला श्वास घेताच येत नाही. मी तेच तर सांगितलं. ऍक्च्युली या पूर्ण बुकमध्ये आपल्याला हे सांगितलंय, तुम्हाला माहितच नाही श्वास कसा घ्यायचा आहे आणि फक्त श्वास घेण्याने. आता विचार करा ना, महादेवांनी सांगितलंय म्हटल्यानंतर ही किती पॉवरफुल टेक्निक आहे. आणि मी म्हटलं ना, मी 10 लोकांना जर बोलले तर 9 लोकांना माहितच नाहीये स्वर विज्ञान काय आहे. श्री सूर्योदयाचं एक बुक आहे, एन्शियंट बुक आहे. इतकं आपलं पुराणत्वातलं नॉलेज आहे, इतकं सुंदर नॉलेज आहे आणि लोकांना माहितच नाही. मी बऱ्याचशा लोकांना विचारते, म्हणते हे काय आहे.
यांनी काय होतं. आणि माझ्याकडे मी याचे क्लासेस घेतलेत ना, तर माझ्याकडे इतके एक्झाम्पल आहेत ना, तुम्ही माझ्या चॅनलवरती पण जाऊन बघू शकता, की इतके असे स्टुडंट आहे, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ मिळवली, जॉब मिळवली, बिझनेसमध्ये ग्रोथ आहे, रिलेशनशिपला हील केलं आहे, कन्सीव्ह केलं आहे, इव्हन आई वडिलांसोबत रिलेशनशिप ठीक केले, हजबंड वाईफचे रिलेशनशिप ठीक झालेत. आणि एक आई आहे, त्यांचा मुलगा त्यांच्याशी बोलत नव्हता, काही काम करत नव्हता, त्यांच्याशी तो बोलायला लागला, आपले ना फिलिंग शेअर करायला लागला. या पण आणि त्यांच्या ऑडिओ सोबत टाकलंय मी, त्यांनी मला जे कम्युनिकेट केलंय, तुम्ही बघू शकता किती फायदे आहेत त्याचे. तुम्ही जेवढ्या आयुष्यात गोष्टी विचार करतायत ना, की या मला पाहिजेत, त्या मला पाहिजेत, जर ते तुमच्यासाठी योग्य आहेत ना, फक्त या शिवसूर्योदयाने तुम्ही ते अचीव्ह करू शकता. भले मग ते तुमच्या कुंडलीमध्ये नसतील तरी. इव्हन बिईंग ए ॲस्ट्रोलॉजर मी तुम्हाला हे म्हणते, कारण की मला असं वाटतं कुंडली आहे आणि या सगळ्या गोष्टींना त्याच्यावरती जर कोणती गोष्ट आहे ना, ती आहे तुमचे महादेव आहेत. ते देव महादेव आहेत. मला असं वाटतं की महादेवांनी ही गोष्ट सांगितली आहे ना, ते अटळ सत्य आहे. मग त्याला कोणी चेंज नाही करू शकत. इव्हन त्या बुकमध्ये हे पण लिहिलंय, जो व्यक्ती आपल्या श्वासांवरती कंट्रोल करतो ना, तो जगावरती कंट्रोल करतो. मग त्याच्या हिशोबाने इव्हन तुम्ही ना बरेचसे असे ना बघू शकतात की जे सक्सेसफुल लोक आहेत ना, ते हे ऑलरेडी यूज करतात. अंबानी हे यूज करतात. इव्हन तुम्हाला जर वाटत असेल ना, जेव्हा पण आहे ना IPLचं ऑप्शन असते, तर आहे ना नीता अंबानी एक पर्टिक्युलर आहे ना मुद्रा करतात. तुम्ही नीट बघा, त्यांनी त्यात ना एक प्रोसेस करतात, रिच्युअल्स करतात. ते आणि तुम्हाला असं वाटतं की अरे हे काय आहे, तर ते सगळे करतायत, पण तुम्हाला माहिती नाही आहेत. आणि तुम्ही त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण बघू शकता. इव्हन ही एक अशी मुद्रा आहे, ही डॉमिनंट मुद्रा आहे. ठीक आहे. इव्हन आहे ना मी बऱ्याचशा असे ना, तुम्ही ऍक्च्युली जेव्हा बिल गेट म्हणा, एलन मस्क म्हणा, तर त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यूज बघता ना, त्या टाइमला तुम्ही त्यांच्या मुद्रा बघा, त्यांचे गेस्चर बघा, ते कोणत्या पद्धतीने बसतायत, कोणत्या पद्धतीने कम्युनिकेट करतायत. मग तुम्हाला कळेल की जे सक्सेसफुल लोक आहेत ना, ते असे सक्सेसफुल नाही आहेत. असं नाही की त्यांना आहे ना, त्यांनी कोणतं काम केलं आणि त्यांना ते मिळालं नाही. त्याच्या मागे पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह केल्यात. त्यांचा तो ॲटिट्यूड बनलाय, कसं वागतायत, कसं बोलतायत, कसं बिहेव करतायत, कसं बसतायत, कसं पोश्चर आहे त्यांचा, कसं कम्युनिकेट करतायत, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू करताल ना फॉलो करायला, मग तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस यायलाच लागतात. आता काय झालं माहिती का, तुम्ही बोललात हे सगळं, परंतु माझ्या मनात, प्रेक्षकांच्याही मनात प्रश्न उठलाच असेल की ठीक आहे, स्वरविज्ञान हे लक्षात आलं की आपण श्वास घेतो, त्याचं एक विज्ञान आहे. इडा पिंगला सुषुम्ना, डावी नाडी, उजवी नाडी आणि मधली नाडी, ह्या तिन्ही नाड्या आहेत, त्याच्यावर कंट्रोल पाहिजे, राग वगैरे. पण तुम्ही मध्ये सांगितलं की या नाडीवरती, या श्वासांवरती कंट्रोल करून आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही तर इथपर्यंत सांगितलं कन्सिव्ह केलं कोणी त्याच्यात. मला नाही, प्रेक्षकांनाही कळलं नसेल, ते आता आपल्याला थोडं फोड करून सांगावे लागेल की हे सगळे असे पैशांचा प्रॉब्लेम, कुठे रिलेशनशिपचा प्रॉब्लेम, आरोग्याचा प्रॉब्लेम आणि कन्सिव्ह करणं, नाते सुधारणं, हे कसं काय होऊ शकतं, हे म्हणजे कशी प्रक्रिया आहे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वरविज्ञानला कसं वापरायचं? छोट्या छोट्या गोष्टी सांगते. जसं आता मी बिझनेस करते, ठीक आहे, मी जॉब करते आणि मला ना मला ही डील क्रॅक करायची आहे, मला निगोशिएट करायचं आहे, नाही तर मी इंटरव्ह्यूला गेली आहे, HR सोबत आहे ना सॅलरी डिस्कशन करायचं आहे, मला डॉमिनेट करायचं आहे इथं. ठीक आहे. तर मी त्या टाइमला काय करेल, सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करेल. आणि जेव्हा तुम्ही सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करता ना, त्या टाइमला तुमची जेव्हा राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट होते ना, त्या टाइमला तुम्ही डॉमिनेट करता आणि तुमच्या हिशोबाने गोष्टी चालायला लागतात. जेव्हा तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचंय आणि तुम्हाला विन करायचंय, सन काय विक्ट्री आहे, ठीक आहे, जिंकायचंय. आणि जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट तुमच्या फेवरमध्ये पाहिजे असेल ना, त्या टाइमला तुम्हाला सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि आपण हे ऍक्टिव्हेट करू शकतो. ठीक आहे. आता मला गरज आहे ऍक्टिव्हेट करण्यासाठी पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे असं स्विच असतं, इथे असं पकडून ठेवायचं काही सेकंडसाठी. ठीक आहे. आणि अगेन हे डिपेंड करतं ना, प्रत्येकाची आता कॅपॅसिटी वेगळी आहे. आता तुम्ही सुट्टा मारत असाल, दिवस न रात्र एवढे सुट्टा मारलाय, मग तुमची लंग्स थोडी कॅपॅसिटी कमी झाली आहे ना, मग टाइम लागतो त्याला हील करण्यासाठी. नाही तर तुम्ही दिल्लीमध्ये राहता, तर तुमचे लंग्स तर बेकारच आहेत. ठीक आहे, तर खराबच झालेले आहेत ना, मग त्याच्यासाठी थोडा टाइम लागतो. ठीक आहे. तर मग जसं मी म्हटलं, इथं स्विच असतो, थोडा वेळ असं, जर तुम्हाला राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करायचं असेल तर थोडंसं इथं दाबून ठेवायचं, असं कुठे इथं असं. ठीक आहे. हा. आणि अशी मुठ्ठी बंद करायचं. ते एक स्पॉन्ज बाउल येतो ना, तर ते जरी इथे ठेवला नाही तरी चालेल. अच्छा, तुम्हाला एक अजून एक्झाम्पल सांगते. जेव्हा ते आपले स्पिरिच्युअल लीडर नाही म्हणतात, जे संत असतात ना, ते असं हातामध्ये असं ठेवायचे ना, हात ठेवण्यासाठी, त्याला काय म्हणतात, दंड. हा, तर ते त्याच्यावरती हात ठेवायचे. ते का ठेवतात माहिती, कारण की त्यांनी त्यांचे ना सेन्सेस ते कंट्रोल करतात. म्हणजे त्यांची जी नॉस्टल ज्या टाइमला जी जरूरत आहे ना, ते ऍक्टिव्हेट करतात. त्यांना असं वाटत असेल की मला आता भूक लागली आहे, तर ते काय करायचे, आता भूक लागणं म्हणजे काय, सूर्य म्हणजे पोटामध्ये अग्नी क्रिएट होते. ठीक आहे. तर मग तुम्ही जेव्हा पण आहे ना, जर तुम्हाला भूक लागत नसेल, हा जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करायचं आहे. तर मग ते
ते काय करायचे, त्यांना भूक लागली मग चंद्र तत्वामध्ये ऍक्टिव्हेट करायचे. त्यांनी म्हणून ते ना जास्त वेळ उपाशी राहू शकतात, जास्त वेळ पाणी न पिता राहू शकतात आणि म्हणून त्या बेसिकली त्या स्वर विज्ञानवरतीच ते जिवंत राहतात. हे त्यांच्या हिशोबाने ते यूज करतात. तुम्हाला हे करायची गरज नाही आहे. नॉर्मल तुम्हाला असं वाटत असेल ना की मला इनडायजेशनचा प्रॉब्लेम आहे, मला ऍसिडिटी होते, मी जे खातो ते पचत नाही आहे, माझं वजन खूप वाढत आहे, तर जेवणाच्या आधी तुम्हाला 2 मिनिटं आधी काय करायचंय, तुम्हाला सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करायची. आणि जेव्हा तुमची सूर्यनाडी ऍक्टिव्हेट झाली, ज्या टाइमला तुम्ही जे पण खाता ना, तुम्ही दगडही पचवू शकता. तर दगड खायला चालू करू नका. तर ना बेसिकली हे सांगायचं, तुम्ही करून बघा. ठीक आहे, सिम्पल आहे ना. काय करायचं, नॉर्मल तर ऍक्टिव्हेट तर करायची आहे. कशी करायची मी तेच सांगितलं ना. इथं असं बघायला आता जेव्हा तुम्ही लेफ्ट नॉस्ट्रलला इथं असं हे केलं ना, तर तुमची राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट होते. ठीक आहे, आणि जेव्हा राईट साईडला केलं तेव्हा लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट होते. ठीक आहे, असं बघा. आणि अजून बऱ्याचशा प्रोसेस आहेत, प्रॅक्टिस केल्यानंतर होतात. बट हे सिम्पल वे आहे. ठीक आहे, आता किती टाइम लागतो डिपेंड करते तुमची लंग्सची कॅपॅसिटी किती आहे. ठीक आहे, म्हणजे इथे फक्त हात ठेवला तरी होते. आता डाव्या बाजूला जर हे केलं तर किती वेळ पकडायचं, तेच टाइम व्हेरिएट आहे. मला आता मला जर विचारलं ना, मी तर अशी कमांड दिली ना, ते ऑटोमॅटिकली चेंज होतं. कारण ती प्रॅक्टिस आहे ना, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. बट हे तुम्ही नाही करू शकणार. आता तुम्हाला टाइम लागेल, त्याची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली ना, ती ऍक्च्युली 6 महिन्याची पूर्ण प्रोसेस आहे. ठीक आहे, जी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. आता मी तुम्हाला किती जरी सांगितलं तुम्हाला नाही समजत. पूर्ण तुम्हाला एकदम तुमचं शेड्यूल बनवावं लागेल, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा. थेरी सांगा आपण प्रेक्षकांसाठी. नॉर्मल ती प्रॅक्टिस करणं असं पॉसिबल नाहीये. त्याला शुक्ल पक्ष समजावं लागेल, कृष्ण पक्ष समजावं लागेल, मग त्याच्यानंतर तुमचा टायमिंग प्रत्येक एक घंट्यासाठी ते कॅल्क्युलेट करावं. थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, ते थोडंसं लेंदी होऊन जाईल. बट नॉर्मल तुम्ही हे प्रॅक्टिस करायला चालू करा जेव्हा तुम्हाला जी गरज आहे. जसं मी म्हटलं, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा, डील क्रॅक करायचे, निगोशिएट करायचं आहे, जिथे तुम्हाला असं वाटतं की मला विन करा. इव्हन तुमची कोर्ट केसेस चालू आहे आणि तुम्हाला जर आहे ना वाटते की आता माझ्या फेवरमध्ये मला रिझल्ट पाहिजे, तर त्या टाइमला तुम्ही काय करा, तुमचं सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करा आणि तुम्ही तुमचा जो लॉयर आहे त्यांच्या राईट साईडला थांबा. ठीक आहे, असे बरेचसे स्टुडंट आहेत. ठीक आहे, त्यांनी ऍक्च्युली हे अप्लाय करून बघितलंय आणि त्यांनी हा फीडबॅक दिलाय, तर तुम्ही तुमची कोर्ट केस जिंकतात. ठीक आहे, बट तुम्ही गुन्हा केला असेल तर बिलकुल हे ट्राय करू नका. ठीक आहे, मी त्याच्यामध्ये काही हे नाही करू शकत. तर तुम्ही हे ट्राय करून बघा. ठीक आहे, तर आता मी जसं सांगितलं, तुमच्या जे पैशाचे प्रॉब्लेम काय असतात ना, बेसिकली तुम्ही जेव्हा तुमचं काम इम्प्रूव्ह झालं ना, तुमचे अडथळे कमी झाले, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट मिळतील. ठीक आहे, तर तुम्ही हे ट्राय करून बघा. मी म्हटलं ना, जेव्हा पण तुम्हाला डॉमिनेट करायचं आहे ना, तर पहिले तुम्ही असं समजा, सन म्हणजे काय, डॉमिनन्स आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की यार माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, मला खूप लो एनर्जी फील होतीये, मी जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा मला कॉन्फिडंट फील नाही होत, मला थोडीशी भीती वाटतीये, तर त्या टाइमला तुम्ही सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करा. म्हणजे तुम्ही थोडे कॉन्फिडंट फील करता, तुम्ही दुसऱ्यांशी चांगले कम्युनिकेट करू शकता. आता मी तुमच्याशी बोलते, तर जसं मी म्हटलं की माझं सूर्यतत्व ऍक्टिव्हेट आहे. आणि जेव्हा पण नॉर्मली आपण काम करतो ना, त्या टाइमला आणि तुम्हाला असं वाटत असेल यार मी बऱ्याच वेळापासून बसलेलो एका जागी आणि मला एनर्जी फील नाही होती, आळस येते, प्रोकॅस्टिनेशनचा इश्यू आहे, मला असं वाटतं की यार ठीक आहे ना, कामच आहे ना, नंतर करता येईल, अर्ध्या तासाने करतो, उद्या करतो, नाही तर मला जिमला जायचंय. इव्हन तुम्ही जेव्हा एक्सरसाइज पण करता ना, त्या टाइमला तुम्ही सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करा. मग बघा तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू. तुम्ही 1 दिवस करून बघा. ठीक आहे, मग तुम्हाला डिफरन्सेस बघायला मिळतील. अच्छा, तर आपण समजा आता मी जसं तुम्ही सांगितलं की उजवी नाडी ऍक्टिव्हेट करायची आहे. आता सध्या माझी डावी चालू आहे आणि मला उजवी करायची. जर मी असे नाकपुडी एक दाबून ठेवली डाव्या बाजूची, तर आपोआप उजव्या बाजूने श्वास आणि घेण्याची प्रॅक्टिस केली तरी सुद्धा होऊ शकते. होऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, चंद्रनाडी प्राणायाम करायचा आहे, नाही तर सूर्यनाडी प्राणायाम करायचा, ते पण करू शकता. ठीक आहे, बट आता काही लोकांना ना ते कन्फ्युजन होतं की अरे मी कसं, तुम्ही आता लेट सपोज मला लेफ्ट वाली ऍक्टिव्हेट करायचं, तर मी हे क्लोज करेल आणि श्वास गेला आणि सोडेल, श्वास गेला आणि कंटिन्यू तेच करत राहिला आणि मग ते कधी कधी सुरू होऊन जाते, असा माझाही अनुभव आहे. ऍक्च्युली काय होतं ना, आता जेव्हा मी असं म्हटलं ना, तर इंटरव्ह्यू द्यायला चालला, त्या टाइमला जर तुम्ही नाक बंद करून असं करत बसला, ते खूप ऑड वाटतं. मग तुम्ही नॉर्मल असं पकडलं जरी ना, नाही तर एक छोटासा स्पॉन्ज बॉल असतो, ते स्माइली असं बॉल असतं, ते जरी इथे ठेवला ना, तरी तुमची नाडी ठेवून दिलं तर होतं, ऑटोमॅटिकली होते. काही लोकांना 1-2 सेकंड लागतात, काही लोकांना 10 सेकंड लागतात, काही लोकांना 1 मिनिट लागते. आता डिपेंड करतं, मी जसं म्हटलं, तुमची लंग्सची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. ठीक, पण मला अजून हे कळलं नाही की समजा आता माझ्या आयुष्यात पैशांचे प्रॉब्लेम आहेत, पैशाची चणचण मला भासते, आणि स्वरविज्ञान त्याच्यात कसं काम करेल? मी हे स्वतः ट्राय करून बघितलंय. ठीक आहे, मी आता लेट सपोज आहे ना, आणि त्याच्यासाठी ती इच्छा आहे ना, मला पैसे पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर तुम्ही बिझनेस करता. ठीक आहे, तर मग आता मला असं वाटेल की मला ना या क्लायंट सोबत ना डील करायचे, पहिले तर सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करायचं आणि लेट सपोज ते पण नाही, आणि माझा जो क्लायंट पण नाही, काहीच नाही, कामच नाहीये, मी बसलेलो दुकानामध्ये आणि ग्राहकच येत नाहीये, कस्टमर्स येत नाहीयेत, तर मग त्या टाइमला काय करेल, माझे जेव्हा चंद्रतत्व ऍक्टिव्हेट असेल, नाही तर मी इंटेन्शनली पण ऍक्टिव्हेट करेल, नाही तर संध्याकाळी झोपताना ऍक्टिव्हेट असेल, मॉर्निंगला असेल, त्या टाइमला काय करणार, श्वास घेताना विचार करेल की मी ना आज 5,000 कमवत आहे.
ठीक आहे, मी इतका कॅपेबल आहे की मी आज 5,000 कमवतेय. आणि श्वास घेताना विचार करणार असं की मी इतकी कॅपेबल आहे की मी 5,000 कमवतेय, आणि त्याच्यानंतर 3 सेकंड होल्ड करणार. 1, 2, 3, मग श्वास सोडणार, आणि श्वास सोडताना काहीच विचार नाही करायचा. आणि लिटरली हे काम करतं. ज्या टाइमला मला असं वाटतं की यार आता ना, त्यावेळेस चंद्रनाडी ऍक्टिव्ह आहे. हा, चंद्रनाडी. चंद्र म्हणजे काय, इनहेल करताना तुम्ही त्या गोष्टी त्या तुम्हाला मिळतात. एक्सेल करताना म्हणजे ते तुमच्यापासून दूर जातात. तुम्हाला असं वाटत असेल ना, एक टॉक्सिक रिलेशनशिप आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून दूर जायचंय, मग त्या व्यक्तीचं नाव घेता घेता श्वास सोडून द्या, तो व्यक्ती तुमच्या लाईफमधून दूर जातो. ऍक्च्युअली हे काम करतं. हा, टेम्पररी जाऊ शकतो, ठीक आहे, बट तुम्ही त्या सिच्युएशन मधून बाहेर निघून जाता. तर हे सूर्यतत्व आहे. तर ही ऍक्च्युली खूप चांगली रेमेडी आहे, काम करते खूप चांगली. तर मी म्हटलं ना की एक माझ्याकडे क्लायंट आले, तर ते महिन्याला 50,000 ते 60,000 आहे ना त्यांचा टर्नओव्हर होता. आणि त्या बऱ्याच आय थिंक आहे ना 3 वर्षापासून त्यांचं स्टक होतं. त्याच्या जास्तीत जास्त 70-80 पर्यंत जात होते, त्याच्यापेक्षा झालाच नाही. मग त्यांना मी ही सिंपल टेक्निक सांगितले. मग त्यांना म्हणलं तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. त्यांचा मला आय थिंक आहे ना 3 आठवड्यानंतर मेसेज आला असेल, ठीक आहे. त्यांनी मला सांगितलं मी महिन्याला 1,00,000 रुपये पण नव्हतो करत आतापर्यंत. 1,00,000 तर टचच झाला नव्हता. मी या पूर्ण महिन्यामध्ये माझा आतापर्यंत 1 महिना कंप्लीट नव्हता झाला त्या टाइमला 3.5 ते 4 लाख टर्नओव्हर झालंय त्यांचं. त्यांचा लिटरली असं मला म्हणलं. मी म्हणलं ना तुम्ही असं ट्राय करून बघा. आणि हे जॉबवाल्यांसाठी नाही होऊ शकत. मग जॉबवाल्यांसाठी आता माझी सॅलरी तर इन्क्रीज नाही होणार, मग आता तुमची प्रमोशन होणार असेल तर त्या टाइमला तुम्ही ट्राय करू शकता. हा, होऊ शकते. तुम्ही फ्रीलान्सिंगसाठी ट्राय करा, नाही तर तुम्ही असं म्हणू शकता की मी एवढा कॅपेबल आहे की माझ्याकडे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकतोय, असं म्हणा. कॅपेबल मी का म्हणते, कारण की तुम्ही मेहनत नाही केली तर तुम्हाला मिळणार नाही. तर बसल्या बसल्या माझ्याकडे 50,000 यायला पाहिजे असं पॉसिबल नाही, ठीक आहे. तर ते तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करा, ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एकदा ट्राय करून बघतो, तर तुम्ही हेल्थसाठी ट्राय करा की मी चांगला बरेचसे लोक असे हेल्थ इश्यूज फेस करतात, मग ते बॉडीला हील पण करू शकतात. की मी श्वास घेताना विचार करते की माझी लाईफस्टाईल आहे ना, पर्टिक्युलर कुठली नाडी ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे. हा, लेफ्ट नाडी. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करायचे, म्हणजे नाकाची डावी बाजू ऍक्टिव्हेट करायची. ज्या पण इच्छा पूर्ण व्हायच्या असतील ना तुमच्या, त्या फक्त डाव्या बाजूने होतील. आणि ज्या इच्छा तुम्हाला असं वाटतं की मला डॉमिनेट करायचं, मला ती गोष्ट आहे ना जिंकायची आहे, त्या टाइमला सूर्यतत्व ऍक्टिव्हेट करा. बरं. म्हणजे अर्थात मीटिंग असेल, कुठे आपण स्पीच द्यायला चाललो, कुठली डील क्रॅक करायची असेल, त्यावेळेस आपण सूर्यनाडी ऍक्टिव्हेट केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला काही इमॅजिन करायचे किंवा जसं आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो, अफर्मेशन्स म्हणायचे, त्यावेळेस डावी नाडी ऍक्टिव्हेट पाहिजे. आणि नॉर्मली काय होतं ना, आता बघा तुम्ही अमावस्या पौर्णिमेला बघा, पावसाळ्यात बघा, तुमची ईडा नाडी जास्त ऍक्टिव्हेट असते. मग त्या टाइमला प्रोक्रॅस्टिनेशनचा इश्यू होतो. तुम्हाला काम करायची इच्छा नाही, मग आळस येतं, वाटतं की हा ठीक आहे ना, करता येईल ना, तुम्हाला बेडवरून उठा वाटत नाही. मग त्या टाइमला तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ईडा नाडीवरून पिंगला नाडीवरती जायचं, म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रलवरून तुम्हाला राईट नॉस्ट्रलवरती स्विच करायचं. स्विच कसं करायचं मी सांगितलं. या तर तुम्ही सूर्यनाडी प्राणायाम करा, नाहीतर लेफ्ट साईडला असं पकडून बसा, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. मग तुम्हाला ऍक्च्युली तुमच्यामध्ये ऊर्जा येईल, तुमचं मन करेल, तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होईल आणि तुम्ही काम करण्यामध्ये उत्साहित होताल. मग तुम्ही काम करताल. तुम्हाला स्पेशली अमावस्या पौर्णिमेला थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण की इव्हन काय होतं ना, जेव्हा तुमचा चंद्रमा थोडासा खराब होतो ना, त्या टाइमला हा प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही मला आता विचारलं, ठीक आहे, असा कोणता एक ग्रह आहे जो प्रत्येक व्यक्तीला परेशान करतो, तुम्हाला असं वाटेल राहू आहे, केतू आहे, शनी आहे. आता असं मला असं वाटतं प्लॅनेट आहे तो चंद्र आहे. चंद्र म्हणजे काय, तुमचं मन आहे. तुमची इच्छाच नसेल तर मी तुम्हाला किती जरी काही दिलं ना तरी तुम्हाला फरक नाही पडणार. तुमचं आता पोट भरलंय, तुम्हाला गुलाबजामुन जरी आणून दिले ना, तुम्हाला इच्छाच नाही होणार खायची. तर मन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मन आहे चंद्रमा. अच्छा, म्हणजे आता जे मला समजलंय, समजा फॉर एक्झाम्पल आतापर्यंत तर वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी पण आपण बोलू शकतो की समजा आता पैशांचा प्रॉब्लेम झाला. आता तुम्ही मागाशी सांगितलं की एक माझ्याकडे लेडीज आली होती, तिचा मुलगा तिच्याशी बोलत नव्हता, तो बोलायला लागला. हे कसं काय केलं तुम्ही? मी त्यांना सांगितलं, ऍक्च्युली काय आलं ना, त्यांनी त्यांच्या मुलाची कुंडली दाखवली. मुलगा ते उपाय करणारच नव्हता, कारण की ऐकतच नाही म्हणला, तो उपाय कुठून करणार, ठीक आहे. आणि इतका लहान तर नाही, 30 वर्षाचा मुलगा आहे म्हणल्यानंतर त्याला मारून पण करू शकत नाहीत, मग ऑप्शन नाहीये. मग मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही काय करा, जेव्हा पण तुमच्याकडे टाइम असेल, तुम्ही तुमची ना ईडा नाडी ऍक्टिव्हेट करा, म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करा, आणि श्वास घेताना विचार करा की माझा मुलगा माझा ऐकतोय आणि
माझ्या मुलासोबत रिलेशनशिप चांगले आहेत. आणि जेव्हा पण तुमच्या मुलाशी बोलायला जाताना त्या टाइमला तुमची लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करून जा. जेव्हा पण तुम्ही लेफ्ट नॉस्ट्रल मध्ये कोणाशी कम्युनिकेट करताना तर ते इमोशनली कनेक्ट होतात तुमच्याशी. तुम्हाला असं वाटत असेल की एखादा व्यक्ती माझं ऐकायला पाहिजे, म्हणजे असं आमचं बोलणं चांगलं झालं पाहिजे. नातेवाईकांशी जेव्हा बोलता, रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हस्बंड वाईफचे रिलेशनशिप आहे, त्या टाइमला तुम्ही इमोशनल टॉक इमोशनल टॉक असतील ना, मग ईडा नाडीमध्येच केलं पाहिजे. आणि आता तुमची ऑलरेडी पिंगला नाडी ऍक्टिव्हेट आहे, लेफ्ट नॉस्ट्रल, आणि तुम्ही हस्बंडशी बोलताय, वाईफशी बोलताय, तर तुमचे भांडणं एक्स्ट्रा वाढतील. इव्हन ही रेमेडी आहे ऍक्च्युली. जेव्हा तुमची ईडा नाडी ऍक्टिव्हेट असते ना, त्या टाइमला तुम्ही हस्बंड वाईफ मिळून बसून ना गप्पा मारू शकता, कम्युनिकेट करू शकता. जेव्हा तुमचं राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट असेल ना, फक्त भांडणं होतील, चिडचिड होतील, मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढतील, राग, दोघांच्याही पिंगला नाडी जर ऍक्टिव्हेट असतील मग तर मग तर काय तांडवच तांडवच संपला. इव्हन आता तुम्ही तो प्रश्न विचारला ना कन्सिव्ह करण्यासाठी, तर मग कन्सिव्ह मध्ये पण डिफरंट आहे. ठीक आहे, तर जास्त डिटेलमध्ये नाही. इव्हन त्याच्यावरून असं समजलं जातं की तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर असं ऍक्टिव्हेट करा, बट मी हे सांगणार नाही, हे लिगल नाहीये. ठीक आहे, तर नॉर्मल असं कन्सिव्ह करण्यासाठी म्हटलं जातं की जी फिमेल आहे ती फेमिना एनर्जी आहे, दोघांचे बेसिकली अपोजिट असलं पाहिजे. ठीक आहे, तर मग आता मी आता डिटेलमध्ये सांगितलं, मग ते कसं होऊन जातं, मग ना ते सेक्शुअलिटी वरती येतं की तुम्हाला मुलगा पाहिजे तर ही नाडी ऍक्टिव्हेट पाहिजे, नाही तर मग म्हणून मी डिटेलमध्ये नाही सांगत. तर अपोजिट असलं पाहिजे. लेफ्ट नॉस्ट्रल जर वाईफची असेल तर हस्बंडची राईट पाहिजे, आणि जर वाईफची राईट असेल तर ना हस्बंडची लेफ्ट पाहिजे, तर अपोजिट पाहिजे. मग त्यांनी कन्सिव्ह होण्याची जास्त चांगली. आणि जो पण बेबी कन्सिव्ह होतो ना तो हेल्दी होतो. म्हणजे तुम्हाला असं मिसकॅरेजचा प्रॉब्लेम नाही होत, नाही तर मग त्याची हेल्थ खराब होणं, नाही तर प्री मॅच्युअर डिलिव्हरी नाही होत, तर म्हणजे बेसिकली तुम्हाला परेशानी नाही होत, असा प्रॉब्लेम नाही होत. कन्सिव्ह होण्यासाठी अशा पद्धतीचे उपाय सांगा. ज्यांना प्रॉब्लेम होत आहे त्यांनी फक्त चेक करायला पाहिजे. आणि किती दिवस करायला सांगता तुम्ही हे? मला आतापर्यंत जेवढ्या लोकांनी फीडबॅक दिला 1 वीक मध्ये दिलाय. बापरे. मला फीडबॅक तेवढाच लोकांचा 1 वीक मध्ये आलाय. मी आतापर्यंत त्याच्या बियॉन्ड गेले. मी तर लोकांना 6 महिने म्हणते, पण मला 1 वीक मध्ये त्यांनी, मी ज्या फिमेलचं सांगितलं ना, त्यांनी मी त्यांना 6 महिने सांगितले, मला 5 दिवसामध्ये त्यांचा कॉल आला होता. आणि इव्हन त्या कॉलमध्ये त्यांनी सांगितलंय, तुम्ही मला 6 महिने सांगितलं, पण मी 5 दिवसामध्ये मला एवढे चांगले रिझल्ट दिसलेत. कन्सिव्हशी रिलेटेड नाही, कन्सिव्ह नाही, मुलासोबत रिलेशनशिप जे चांगले झाले ना, ते कन्सिव्ह साठी मला लोकांनी असं पर्टिक्युलर ड्युरेशन नाही सांगितलं, फक्त कन्सिव्ह झालं असं सांगितलं. आता ते कसं होतं ना, प्रत्येक व्यक्ती 1 महिना लागतोच ना कळण्यासाठीच कन्सिव्ह झालं. मग ते किती टाइम ड्युरेशन लागलं ते तर मला नाही माहिती. माझ्या स्टुडंटनी मेसेज केले होते मला, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला कन्सिव्ह जायला आम्ही हे ट्राय केलं, आणि बऱ्याचशा गोष्टी अजून केल्या असतील, पण त्यांनी मला स्टुडंटचे असे मेसेज वगैरे मेल येतात, त्याच्यावरून कळते. हेल्थच्या प्रॉब्लेमसाठी कसं काम करतं हे स्वर्विज्ञान? हेल्थसाठी तर मी आतापर्यंत जे बघितलंय ना, तर बेसिकली तुम्हाला तर कोणता हेल्थ इश्यू तो मॅटर करतो. ठीक आहे, तर मग आता पहिले तर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा. पोटाशी रिलेटेड हेल्थ इश्यू असतील, समजा पित्त, मायग्रेन, मग त्या टाइमला तुम्हाला जेवण करण्याच्या आधी, जसं मी 2 गोष्टी मी आतापर्यंत चांगला रिझल्ट बघितला. ज्या टाइमला पण तुम्ही जेव्हा जेवण करण्याच्या आधी जेव्हा तुम्ही पिंगला नाडी ऍक्टिव्हेट करता, म्हणजे राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करता, तुमचं काय होतं, डायजेशन चांगलं होतं. आणि मॅक्सिमम मला असं वाटतं ना, डायजेशनमुळेच मॅक्सिमम प्रॉब्लेम होतात. ठीक आहे, आणि लाईफस्टाईल इश्यूज असतात. तुम्ही तेवढं इम्प्रूव्ह केलं आणि मग त्याच्यानंतर मॅक्सिमम प्रॉब्लेम ठीक होऊन जातात. डे टू डे लाईफ मध्ये, म्हणजे मला असं वाटतं की हे कसं वापरलं जाऊ शकतं, आपण जे स्वर्विज्ञान म्हणतो, हे डे टू डे लाईफ मध्ये कसं वापरायचं प्रत्येकाने, समजा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत? डे टू डे लाईफमध्ये तुम्ही या गोष्टी करा. त्याच्यावर एक प्रोसेस सांगते, जी मी फॉलो करते, बऱ्याच वर्षापासून करते. सगळ्यात पहिले उठल्यानंतर तुम्हाला तुमची नॉस्ट्रल कोणती ऍक्टिव्हेट आहे ते बघायचंय. हात असा करा, ठीक आहे, आणि चेक करा की तुमची लेफ्ट नॉस्ट्रल चालू आहे, राईट नॉस्ट्रल चालू आहे. त्याच्या हिशोबाने आता लेट सपोज तुमची राईट नॉस्ट्रल चालू आहे, तर तुम्हाला काय करायचंय, तुमचा आहे ना उजवा जो पाय आहे जमिनीवरती ठेवायचा आहे, आणि त्याला असं ना टॅप करायचं 3 वेळा. ठीक आहे, टॅप केलं 3 वेळा. त्याच्यानंतर तुम्हाला हात असे करायचे. ठीक आहे, हात असे करून आहे ना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. मग हातला असं रब करायचंय, आणि रब केल्यानंतर ना चांगलं रब करायचंय, ती एनर्जी फील होते. मग तुम्हाला डोळ्यांवरती असं ठेवायचंय, आणि मेन म्हणजे डोळ्यांवरती, गळ्याला, ठीक आहे, पूर्ण बॉडीला ती एनर्जी फील झाली पाहिजे. म्हणजे काय तुम्ही चार्ज करताय तुमच्या बॉडीला. ठीक आहे, त्याच्यानंतर पाय जमिनीवरती ठेवा, दोन्ही हाताने असं स्पर्श करा, आणि धरती मातेला प्रणाम करा. ठीक आहे, आणि थँक्यू म्हणा. यू हॅव टू बी ग्रेटफुल. जेव्हा तुम्ही ग्रेटफुल असता ना प्रत्येक गोष्टीला, आणि रॅन्डम 10 गोष्टींना थँकफुल म्हणा. रॅन्डम, जसं थँक्यू म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानता, ठीक आहे, जसं आता राधाराणींना मानताय ना, माता राणी तुम्हाला एवढा चांगला बेड दिला, थँक्यू. हे मला एवढं चांगलं एन्व्हायरमेंट दिलं, थँक्यू. हे चांगलं घर दिलं, माझ्या डोक्यावरती छत आहे. अशा ज्या गोष्टी 10 रॅन्डम, ठीक आहे, ज्या डोक्यात येत नाहीये त्या टाइमला, ठीक आहे, तुम्हाला रॅन्डमली थँक्यू म्हणायचं. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे टाइम असेल,
ठीक आहे. तर 5 मिनिटं तुम्ही काय करा, डीप ब्रिथिंग करायची आहे. म्हणजे श्वास घ्यायचा एकदम डीप आणि सोडायचा आहे. श्वास घ्या, सोडा, डीप ब्रिथिंग. 5 मिनिटं नाहीये, 2 मिनिटं करा. ठीक आहे. मेडिटेशन करा, डीप ब्रिथिंग करा, जे पॉसिबल असेल ते करा. ठीक आहे. मग नंतर तुमची आता बघा लेफ्ट नॉस्ट्रल चालू असेल तर, लेफ्ट नसेल तर तुम्ही ऍक्टिव्हेट करा. तुमची जी डावी नाकाची बाजू आहे ना त्याला ऍक्टिव्हेट करायचं आणि श्वास घेताना विचार करायचा आहे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे मी आजचा दिवस माझा ना प्रोडक्टिव्ह होत आहे. हा, मॅनिफेस्टेशन करायचं आहे. आणि ते केल्यानंतर दिवस चालू करा. आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला अवॉइड करायची ना, फोन नाही बघायचा ना. ऍज सुन एज यू सी द फोन ना, म्हणजे काय होतं ना, तुमचं माइंड ऍक्टिव्हेट होतं. मग नंतर असं वाटतं अरे मला हा मेल करायचा, मला हे काम करायचंय, मला जिमला जायचंय, मला ते काम राहिलं, असं झालं तसं झालं, कंप्लेनिंग चालू होते. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही उठताना त्या टाइमला तुमचं ब्रेन इतकं ऍक्टिव्हेट नसतं, ऍक्टिव्ह मोडमध्ये नसतं. ठीक आहे. आणि त्या टाइमला तुमचे ऍक्च्युली ते वेव्स तुम्हाला माहित असतात, अल्फा बीटा. तर तुम्हाला बेसिकली त्या टाइमला फोन नाही बघायचा. आणि ही आय थिंक 5 मिनिटाची प्रोसेस आहे आणि तुम्ही हे करून बघा. तुमचा दिवस इतका प्रोडक्टिव्ह असेल ना, तुम्हाला लिटरली फील होईल. ठीक आहे. मग तुम्ही एवढं केलं ना, तुमचा दिवस तर चांगला जाणारच आहे. आय एम शुअर. तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. रात्री झोपताना परत रात्री झोपताना परत तुम्हाला काय करायचं, एक तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी हे फॉलो करते पर्सनली, की मी आज दिवसभरामध्ये कोणत्या गोष्टी केल्या. ठीक आहे. मी काय चुकी केल्या, म्हणजे पहिले चुकी करण्यापेक्षा ना मला असं मी जाणवते की आज मी या गोष्टी केल्या. ठीक आहे. आणि मला उद्या काय करायचंय एकदा डोक्यामध्ये प्लॅन करून ठेवते. तर ते करून ठेवायचं. आणि नंतर तुम्हाला श्वास घेताना तुम्ही विचार, आणि पूर्ण विचार करा की तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही मॅनिफेस्ट करा. ठीक आहे. आता मॅनिफेस्ट करण्याच्या डिफरंट टेक्निक्स आहेत. तर मी जी पर्सनली फॉलो करते ना, तर मी काय करते, वॉटर थेरपी करते. ग्लास घेते, मी असं म्हणते मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी आयुष्यामध्ये या गोष्टी अचीव्ह करत आहे, आणि त्याला असं फुकते आणि पूर्ण पाणी पिऊन घेते. ठीक आहे. तर बेसिकली हे तुम्हाला करायचं आणि हे काम पण करतं. ठीक आहे. तुम्ही लिहू शकता, नाही तर श्वास घेताना मॅनिफेस्ट करू शकता. मी जसं म्हणते ना, श्वास घेताना मॅनिफेस्ट करायचंय, होल्ड करायचंय, आणि श्वास सोडताना काहीच विचार नाही करायचा. नंतर तुम्ही म्हणता अरे मी तर विचार केला पण मला नाही मिळालं, पण तुम्ही श्वास सोडताना विचार नाही करायचा. मग तुम्हाला त्या गोष्टी अचीव्ह होतील लाईफमध्ये. ओके. हे झालं डे टू डे लाईफमध्ये. स्वरविज्ञान मला वाटतं सर्वात जास्त कामी छान पद्धतीने येत असेल तर विद्यार्थी किंवा जे अभ्यास करतायत, चांगला अभ्यास करून परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत, त्यांच्यासाठी कसं काम करत आहे? त्याच्यासाठी तुम्ही असे हे ट्राय करून बघू शकता. तुम्हाला डेली काय करायचंय, जेव्हा तुम्हाला ईडा नाडी ऍक्टिव्हेट असते, म्हणजे तुमची लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट असते ना, त्या टाइमला तुम्हाला स्टडी करायची आहे. अच्छा. मग तुम्ही काय करा, ते ऍक्टिव्हेट करून स्टडी करायचं. तर तुम्हाला तुमचा जर ड्युरेशन कमी करायचं असेल ना, आता तुमची एक्झाम असेल आणि तुम्हाला लवकर गोष्टी लक्षात नसतील राहत, तर मी हे पर्सनली फॉलो करून बघितलं आणि सायंटिफिकली पण प्रूव्ह झालंय. तुम्ही 25 मिनिट्स काय करा, ईडा नाडी ऍक्टिव्हेट करा, अभ्यास करा, आणि 5 मिनिटं जो ड्युरेशन असेल ना, त्या टाइमला तुम्ही काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हेट करा. म्हणजे घर झाडून करा, नाही तर तुमचं जे बेड आहे तो ऑर्गनाईज करा, नाही तर तुमचे जे बुक्स इकडे तिकडे ठेवलेले असतील ते इकडे तिकडे करा. नाही, काहीतरी काम करायचं फिजिकली ऍक्टिव्ह. नाही ते पण नाहीये, घर सगळं व्यवस्थित आहे, सगळं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करा ना, असं म्हणजे एका जागी उड्या मारा, नाही तर ज्या पायऱ्या आहेत ना खाली वरती चढा. 5 मिनिटं फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची, परत येऊन परत 25 मिनिट्स अभ्यास करायचा, परत 5 मिनिटं गॅप घ्यायचा, 5 मिनिटं, आणि त्या टाइमला रील नाही बघायची. अरे 5 मिनिटाचा ब्रेक मिळाला तर रील बघतो नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचे. मग तुमचा अभ्यास, तुम्हाला जे 2 तास लागत होते, 3 तास लागत होते अभ्यास करण्यासाठी ना, तुमचं 1 तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये काम होऊन जाईल. इतकं चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं याने. तर हे प्रत्येक स्टुडंटसाठी आहे. हे तंत्र सर्वांसाठी काम करतं, कारण कुठलंही तंत्र काही लोकांसाठी काम करतं, काही लोकांसाठी काम करत नाही, असं असतं. या तंत्राची अॅक्युरसी म्हणा किंवा कसं काम करतं, हे जे आहे ना विद्या, जर त्या व्यक्तींना काम नाही करणार जे बिलीव्ह नाही करत, ज्या व्यक्तींचा विश्वासच नाहीये, मग तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट काम नाही करत. त्याच्यासाठी मी एक छोटीशी स्टोरी सांगते. एका पार्कमध्ये ना एक व्यक्ती बसला होता, त्याचं नाव हिरालाल होतं. ठीक आहे. आणि तो खूप परेशान होता की माझा बिझनेस चालत नाहीये, बऱ्याच दिवसापासून ट्राय करतो, इतका डेप्थमध्ये आहे, मला समजत नाहीये मला कसे स्टेप्स घेऊ. खूप परेशान होता, विचार करत होता. मग तिकडून एक माणूस आला. ठीक आहे. एक व्यापारी आला आणि ते बघितलं, सूट बूट घातलेला होता, चांगला ग्रूम होता. मग त्यांनी विचारलं तुला काय प्रॉब्लेम आहे. मग तो हिरालाल मला की मला आयुष्यामध्ये या प्रॉब्लेम होत आहेत, हे सगळं झालं, सगळी आपली स्टोरी सांगितली. मग त्यांनी काय केलं, खिशामध्ये हात घातला, एक चेक काढला, साईन केला आणि ब्लँक चेक त्याला दिला, आणि त्याला म्हणला की हे घे तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. मग तो म्हणला की नाही, तो विचार केला की तो थोडासा स्वाभिमानी होता ना, तो विचार केला अरे मी का घेऊ, असं कसं, मी या व्यक्तीला ओळखत नाही, कसं मी घ्यावं. मग तो नाही म्हटला. मग त्यांनी समजावून सांगितलं, मग त्यांनी घेतलं. ठीक आहे. मग तो घरी गेला. मग त्यांनी काय केलं, त्यांचं जे देवघर होतं ना तिथं ते ठेवलं, आणि त्यांनी विचार केला की आता माझ्याकडे पैसे आहेत. ठीक आहे. जी माझी सेव्हिंग आहे ना पहिली, ते मी यूज करतो, आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम आला तर आहे ना, हे माझ्यासाठी बॅकअप तर आहेच ना.
मला ते यूज करता येईल. मग त्याने काय केलं, 6 महिने निघून गेले, त्याचा बिझनेस चांगला चालला, सगळं काम व्यवस्थित चाललं. मग आता त्याला आठवलं की अरे माझा बिझनेस चांगला चालला आणि मी हे पैसे ते यूज केले नाही. मग त्या व्यक्तीला मी जाऊन वापस करतो, कारण स्वाभिमानी आहे ना. तर मग तो काय केला, वापस गेला तिथे आणि त्याच गार्डनमध्ये गेला. मग तो व्यक्ती तर त्याला दिसला नाही. मग त्याने आजूबाजूला चौकशी केल्या की अरे तो माणूस आहे का, सूटबूटमध्ये होता. मग तिथे एक आहे ना असं पाणीपुरीवाला होता, ठेला लावलेला होता. मग त्याने विचारलं अरे तो पागल. मग तो एकदम शॉक झाला, तो पागल आहे. तो म्हणला हा तो मग त्यांनी सांगितलं की नाही, त्यांनी तर मला हा चेक केला, चेक दिला आहे. तो म्हणला की इथं प्रत्येक व्यक्ती, येणाऱ्या व्यक्तीला ना तो चेक देतो. ठीक आहे. मग त्या टाइमला तो विचार केला की अरे या चेकमुळे माझं आयुष्य चेंज झालं. ते चेंज का झालं, त्यांनी त्याच्यावरती बिलीव्ह केला ना की काही जर म्हणजे प्रॉब्लेम झाला तर माझ्याकडे हे बॅकअप आहे ना, मी तर हे. आणि तो काय आहे, विश्वास आहे. आणि जेव्हा तुमचा कोणत्या गोष्टीवरती विश्वास असतो ना, तुमच्या आयुष्यामधल्या ना गोष्टी बऱ्याचशा चेंज होतात. तर बिलीव्ह खूप मॅटर करतं. तुम्ही कोणतीही गोष्ट जर केली ना, तर आता म्हणतात ना की ही टॅबलेट खा तुम्ही ठीक होतात. ते प्लॅसिबो इफेक्ट आहे ना, त्याच्यासाठी पण हा प्लॅसिबो इफेक्ट ना काम केला. तर मग तुम्हाला हे स्वर्विज्ञान काम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही याच्यावरती बिलीव्ह करताल. नाही तर मग तुमच्यासाठी अगेन हे एक रॅन्डम आहे ना, नॉलेज आहे, ज्ञान घ्या आणि सोडून द्या. विश्वास खूप महत्वाचा हा, आहे. विश्वास खूप महत्वाचा आहे. आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना मला वाटतं काही मंत्रांबद्दल सुद्धा बोललो होतो की मंत्र, आता आपण डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळे मंत्र वगैरे बोलले जातात. मंत्राचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होतो, किंवा मंत्राने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात? मी म्हणते तुमच्या आयुष्यातल्या 99% प्रॉब्लेम मंत्रांनी सॉल्व्ह होतील. ठीक आहे. एक सिंपल मंत्र सांगते. ठीक आहे. ज्या फिमेल्सना इरेग्युलर पिरियड्स आहेत, पीसीओडी पीसीओस आहेत, पिरियड्स यांना टाइमला येत नाहीत, नंतर डिले होतात, नंतर एक्सेसिव्ह होतात, कोणत्याही प्रॉब्लेम्स असू द्या. ठीक आहे. त्यांना एक मंत्र आहे. ठीक आहे. कनिका गायत्री मंत्र, कनिका परमेश्वरी गायत्री मंत्र. तुम्ही ना युट्यूबला जाऊन सर्च करा. ठीक आहे. त्याची एक लिंक आहे, त्याच्यावरती मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. ठीक आहे. आणि लाखोमध्ये कमेंट्स आहेत. तुम्ही माझ्यावरती बिलीव्ह नाही करताना त्याचे कमेंट सेक्शन वाचा. कितीतरी फिमेल्स आहेत, त्यांनी फक्त या मंत्रांचे ना फक्त ऐकून त्यांचे पिरियड्सचे प्रॉब्लेम ना सॉल्व्ह केले. तुम्हाला या फक्त मंत्राला ऐकायचंय, मग तुम्हाला कळेल त्याचा रिझल्ट कसा आहे. फक्त ऐकायचं, फक्त ऐकायचंय. आणि हे साऊथ इंडियाचं खूप फेमस मंत्र आहे. तुम्ही एकदा ऐकून बघा, कनिका परमेश्वरी गायत्री मंत्र. ओके. त्या मंत्राने पिरियड्स वगैरे जे काही स्त्री आरोग्याशी संबंधित प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील. बघा, तुम्ही ऐकून बघा. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल अरे काय करू शकते, तर पहिल्यांदा म्हणतात ना, पहिले करो फिर विश्वास करो, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. पहिले तुम्ही करून बघा, मग तुम्हाला कळेल. आणि जर वाटत असेल की नाही मी एकदा बघतो, युट्यूबवरती ते व्हिडिओ मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत आणि त्याचे कमेंट सेक्शन फक्त एकदा चेक करून बघा, मग तुम्हाला कळेल की ऍक्च्युली किती फिमेल्सने त्यांची लाईफ चेंज केली आहे. अच्छा, खूप छान. हे खूपच सगळं अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे स्वर्विज्ञान मी पण कुठेतरी ऐकलं होतं, परंतु ते फक्त योगाशी रिलेटेड होतं, की म्हणजे तुमचे मूड्स हँडल करण्यासाठी त्याचा वापर होतो, किंवा चांगली झोप येण्यासाठी, चांगलं ध्यान लागण्यासाठी, किंवा एनर्जी लो फील होत असेल तर एनर्जीला पुन्हा रिक्रिएट करण्यासाठी ह्याचा वापर होतो, एवढं ऐकलं होतं. पण हे इतक्या डीप असतं आणि हे इतक्या छान पद्धतीनं जर वापरलं तर तुम्ही जसं म्हटलात ते मला खूप जबरदस्त वाटलं, की तुमची कुंडली काय, तुमची वास्तू काय, किंवा तुमचं नशीब काय. जर तुम्ही श्वासावर, तुम्हाला फक्त चांगला श्वास जरी घेता आला तरी तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. ही खूप जबरदस्त लाईन आजच्या या पॉडकास्टमधून मला मिळाली. याचे तुम्ही काय क्लासेस वगैरे पण घेता का? म्हणजे कारण वारंवार तुम्ही बोलताना माझ्या स्टुडंटचा अनुभव असं बोललात, म्हणून विचारतोय. हो, मी याचे बरेचसे क्लासेस पण घेतलेत आणि याची रेकॉर्डिंग पण माझ्या म्हणजे अवेलेबल आहे. तर तुमच्या व्ह्युअर्ससाठी वाटेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकू, तर त्याने करून हे क्लासेस करते. हे आय थिंक तुम्हाला 2-3 दिवसाचा कोर्स आहे. 2-3 दिवसामध्येच आहे. आणि ती प्रोसेस जी आहे ना, जी तुम्हाला मी टेक्निक शिकवते, ती तुम्हाला 6 महिने 1 वर्ष फॉलो करायची आहे. 1 वर्ष जर केलं तर तुम्ही कुठे जाताल सांगता येणार नाही. ठीक आहे. आणि जर 6 महिन्यामध्येच तुम्ही आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी अचीव्ह करताल ना, तुम्हाला असं वाटेल की बस आता इनफ आहे माझ्यासाठी. फक्त चांगला श्वास घेऊन, फक्त चांगला श्वास योग्य म्हणू शकतो, योग्य प्रॉपर श्वास जेव्हा घेताल ना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करताल. मग तुम्ही लाईफमध्ये जे हेल्थ आहे त्याला हिलिंग करू शकता. लाईफमध्ये ज्या पण गोष्टी पाहिजे त्या अचीव्ह करू शकता. सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहेत. खूप छान. तर त्याची लिंक आपण नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की हे विज्ञान शिकायचं आहे, आणि 2 ते 3 दिवसामध्ये प्रत्येकजण देऊ शकतो. आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा आहे आपल्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याच्या अगोदरची एकच बेसिक गरज असेल तर तो आपला श्वास आहे. आणि तो श्वासच आपल्याला जर नीट घेता येत नसेल तर काय आपले आयुष्य आहे. आणि ते विज्ञान, ते सर्वात मोठं विज्ञान शिकण्यासाठी 2-3 दिवस आपण नक्कीच देऊ शकतो. मी स्वतःसुद्धा ते शिकणार आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. बाकी मॅम कसं वाटलंय?
खूप छान. तुमच्याशी बोलून आहे ना टाईम कसा निघून गेला कळतच हां, नाही. मला सुद्धा असं वाटलं, की आणि मी आत्ता वॉच बघतोय तर आपलं एक जवळपास 50-55 मिनिटं आपण बोललोय आणि असं वाटतं हं, एक 5च मिनिटं आपण बोललोय. तर हं. त्याच्यामध्ये खूप व्हॅल्युएबल अशी माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल खूप खूप थँक यू. आणि प्रेक्षकांना सुद्धा हा पॉडकास्ट तुम्ही इथपर्यंत ऐकला असेल तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल, ही गॅरंटी मी देतो. मॅमचे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड असो किंवा स्वरविज्ञानशी रिलेटेड आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत आणि त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. थँक यू सो मच. थँक यू सो मच मॅम.